नमस्कार, मी स्वाती कांबळे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशमध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. इंग्लिश ही भाषा खूप लोकांना शिकण्याची इच्छा असते किंवा त्या भाषेमधले वेगवेगळे स्किल्स डेव्हलप करण्याची देखील खूप जणांना आजकाल गरज देखील भासते. तर ही भाषा शिकण्यासाठी, नव्याने शिकण्यासाठी किंवा तुम्हाला जरी येत असेल तरी त्याच्यामधले वेगवेगळे स्किल्स तुम्ही कसे डेव्हलप करावेत यासाठीची ही व्हिडिओ सिरीज असणार आहे. खूप लोकांनी इंग्लिश लँग्वेजच्या इम्प्रूव्हमेंटसाठीची एखादी सीरीज सुरू करा असं सजेशन दिलं होतं. तर तुमच्या रिक्वेस्टप्रमाणे ही सीरीज आपण या चॅनलवर घेऊन येतो आहोत. तर या सीरीजमध्ये आपण इंग्लिश लँग्वेज डेव्हलप आणि इम्प्रूव्ह करण्यासाठीचे वेगवेगळे जे स्किल सेट्स आहेत त्याबद्दलचे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर ही पूर्ण सीरीज आणि हे व्हिडिओज तुम्हाला तुमच्या लँग्वेज स्किल्स डेव्हलप करण्यासाठी नक्कीच मदत करतील. तर हे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी आणि माझ्यासोबतच इंग्लिश लँग्वेज शिकण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज तुमच्या मित्र आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यात पहिलं जे इम्पॉर्टंट स्किल आहे इंग्लिश लँग्वेज शिकण्यासाठी किंवा कोणतीही भाषा जर तुम्ही नव्याने शिकण्यासाठी इच्छुक असाल तर ते जे स्किल आहे त्याच्याबद्दलची काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर हे स्किल समजून घेण्यासाठी आणि हे स्किल तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकता यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर हे सगळ्यात महत्त्वाचं जे पहिलं स्किल आहे ते आहे स्किल ऑफ लिसनिंग. लिसनिंग म्हणजे ऐकणे. कोणतीही भाषा जी असते ती आपण लहानपणी जेव्हा एखादं बाळ भाषा बोलायला शिकतं त्याच्या आधीची सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस असते ती म्हणजे ऐकणे. तर हीच प्रोसेस कोणत्याही वयाच्या टप्प्यावर तुम्ही एखादी भाषा शिकत असाल तरी देखील महत्त्वाची असते. जरी तुम्ही अडल्ट असाल किंवा कोणत्याही एज ग्रुपमध्ये असाल तरी लिसनिंग हे खूप इम्पॉर्टंट स्किल आहे जे खूपदा निग्लेक्ट केलं जातं. तर तुम्ही डिरेक्टली रायटिंग किंवा एखाद्या भाषेमध्ये स्पीकिंग करायला सुरू करण्यापूर्वी देखील लिसनिंग हे खूप महत्त्वाचं स्किल आहे. तर हे लिसनिंग स्किल आपण इंग्लिश लँग्वेजच्या रेफरन्समध्ये कसं डेव्हलप करू शकतो किंवा त्याचा तुम्हाला तुमची भाषा इम्प्रूव्ह करण्यामध्ये काय फायदा होऊ शकतो याबद्दलच्या ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी. तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी की जोपर्यंत तुम्ही इंग्लिश लँग्वेजमधले वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना किंवा अजून थोडी ॲडव्हान्स पद्धतीची व्होकॅब्लरी ऐकत नाही तोपर्यंत तुम्हाला ते शब्द कळणार नाहीत. तर तुम्हाला सगळ्यात पहिली ही गोष्ट करायला लागेल की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे सेंटेन्स स्ट्रक्चर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हरऑल कॉन्व्हर्सेशन्स हे ऐकावे लागतील. तर ऐकायचं नक्की कुठे? तर खूप रिजनल लँग्वेजेसमध्ये बोलणाऱ्या लोकांना असा प्रश्न पडतो की माझ्याशी घरी ह्या भाषेमध्ये बोलणारं कोणी नाही आहे किंवा माझ्या सराउंडिंग्समध्ये किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा माझ्या वर्क प्लेसमध्ये देखील इंग्लिश लँग्वेजमध्ये जास्त कम्युनिकेशन होत नाही. सहसा आपण आपल्या रिजनल लँग्वेजेसमध्ये कम्युनिकेट करतो. त्याच्यामुळे हा लिसनिंगचा पार्ट देखील अपूर्ण राहतो कारण आपल्याला ऐकायलाच मिळत नाही. त्याच्यामुळे आपलं बोलण्याचं स्किल देखील तेवढं डेव्हलप होत नाही. तर हे लिसनिंग स्किल्स डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. तर यातली महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता ज्या डिजिटल जगामध्ये जगतो आहे त्याच्यामध्ये खूप सोर्सेस असे आहेत की ज्याच्यामधून तुम्ही हे तुमचं लिसनिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. तरीही त्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही इन पर्सन जेव्हा कम्युनिकेशन करत असाल एखाद्या व्यक्तीसोबत इंग्लिशमध्ये तर इट कुड बी एनीवन, तुमचा फ्रेंड असू शकेल किंवा तुमचे कलीग असू शकतील किंवा तुम्ही एखादं लेक्चर अटेंड करत असाल जे इंग्लिशमध्ये आहे. इट इज नॉट नेसेसरी की ते इंग्लिश लँग्वेजविषयी असेल, कोणत्याही विषयी जरी ते असेल तरी तुम्हाला त्याच्यातून काही प्रकारचे शब्द ऐकायला मिळतात, काही प्रकारच्या वाक्यरचना ऐकायला मिळतात आणि एक जो फ्लो असतो कॉन्व्हर्सेशनचा तो त्याच्यातून लक्षात येतो, राईट. तर हे सर्व तुम्ही ग्रास्प करत राहिलं पाहिजे आणि हे कॉन्शियसली झालं पाहिजे जर तुम्हाला ती भाषा डेव्हलप करायची असेल. तर असं नाही की मी ऐकते पण माझं लक्ष नाही आहे की कोणते शब्द नवीन येऊन गेलेले आहेत किंवा कशा प्रकारचे सेंटेन्स स्ट्रक्चर्स वापरले गेलेले आहेत. तर तुम्ही कॉन्शियसली हा एक प्रयत्न केला पाहिजे की तुम्ही जे काही ऐकता आहात त्यातले काही शब्द तुम्ही ग्रास्प करताय, तुमच्या डोक्यामध्ये स्टोअर करताय आणि पुन्हा ते तुमच्या कम्युनिकेशनमधून तुम्ही वापरताय, राईट. तर हे एक सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे लिसनिंग स्किल. तर हे झालं की आपण इन पर्सन कसं लिसनिंग स्किल वाढवू शकतो. तर याच्यासाठीचं दुसरं कॉन्शियसली केली जाणारी एक गोष्ट अशी असू शकते की तुम्ही वेगवेगळ्या मीडियम्समधून हे लिसनिंग स्किल्स इम्प्रूव्ह करू शकता. तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते त्याच्यामध्ये की तुम्ही वेगवेगळे डिजिटल रिसोर्सेस वापरू शकता. जसे की आता आपण
आपल्याकडे स्मार्टफोन्स आहेत बऱ्यापैकी, तर स्मार्टफोन्समध्ये आपल्याला यूट्यूबचा ऑप्शन आहे किंवा पॉडकास्टचा ऑप्शन आहे किंवा ऑडिओ बुक्सचा ऑप्शन आहे. तर हे 3 इम्पॉर्टंट डिजिटल सोर्सेस तुम्ही म्हणू शकता की ज्याच्यातून तुम्ही काही गोष्टी ऐकू शकता, पॅरलली बघू शकता, राईट. तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही अशी करू शकता की कॉन्शियसली एखादी फिल्म किंवा एखादा ऑडिओ बुक किंवा एखादा पॉडकास्ट तुम्ही ऐकायला सुरू करा. मग कॉन्शियसली ऐकणं म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा ऐकताय, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सबटायटल्स ऑन ठेवू शकता. तर ते तुम्ही ऐकता ऐकता तुम्ही ते वाचू देखील शकता आणि तुम्ही ग्रास्प करू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्व्हर्सेशन्स कसे होत आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द कसे तुमच्या कानावर पडत आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य कोणकोणती तुम्ही समजून घेऊ शकत आहात, राईट. तर याच्यामध्ये तुम्ही अगदीच ग्रामर आणि कशा प्रकारचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे याच्यावर लक्ष न देता जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी ग्रास्प करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखादा शब्द माहीत नसेल, अवघड वाटत असेल, तर डिक्शनरी देखील आपल्याकडे हँडी असतेच, तर त्याचा देखील जास्तीत जास्त वापर करायला तुम्ही शिकायला हवं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी की वेगवेगळ्या फिल्म्स असतील इंग्लिशमधल्या देखील, त्या वेगवेगळ्या ॲक्सेंट्समध्ये असतात किंवा वेगवेगळ्या विषयांवरच्या असतात. तर तुम्ही एखादा असा शो निवडू शकता, एखादी सिरीज निवडू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाच्याशी रिलेटेबल असा काही प्रकारचे कॉन्व्हर्सेशन्स असतील. तर असे काही रिकमेंडेशन्स मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. पण फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स हा जो एक खूप पॉप्युलर TV शो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते जे काही फ्रेंड्सचा ग्रुप आहेत त्याच्यामध्ये डेली कम्युनिकेशन कसं होतं किंवा ते एकमेकांशी दिवसभरात घडलेल्या गोष्टींबद्दल कसं बोलतात किंवा एखाद्या व्यक्ती एखादा इन्सिडेंटबद्दल कसं सांगतो आहे किंवा पास्टमधल्या काही गोष्टींबद्दल कसं नरेशन केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा होतो की जेव्हा तुम्ही ऐकता किंवा काही फ्रेजेस ऐकता तेव्हा प्रत्येकच वेळेला तुम्ही डे टू डे लाईफमध्ये अगदी प्रॉपर सेंटेन्स स्ट्रक्चर वापरूनच कॉन्व्हर्सेशन करत असाल असं नाही, तर काही फ्रेजेस असतात ज्या तुम्ही या लाँग सेंटेन्सेसना रिप्लेस करण्यासाठी वापरू शकता. तर त्या फ्रेजेस किंवा त्या प्रकारची व्होकॅब्युलरी तुम्ही अशा प्रकारच्या शोजमधून ग्रास्प करू शकता, ती तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता आणि त्याचा वापर तुमच्या कम्युनिकेशनमधून करू शकता. तर या काही गोष्टी करून तुम्ही तुमचं लिसनिंग स्किल नक्कीच इम्प्रूव्ह करू शकता आणि या स्किलचा वापर तुम्हाला तुमची ओव्हरऑल लँग्वेज डेव्हलप करण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. तर हे एक महत्त्वाचं स्किल आहे जे तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे ऑन युअर ओन. तर यानंतरचे देखील काही स्किल्स आहेत किंवा काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यासाठी नक्कीच हेल्प करतील. ते इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण घेऊन येणार आहोत. तर हे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी आणि या काही दिवसांमध्ये तुमचे इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओज नक्कीच पाहायला हवेत. तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील प्रेस करा आणि हे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील नक्कीच करा.